नमस्कार भाविक हो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयाशी जुळलेला आहे, तो म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवारची शिवपूजा। या पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हे परमेश्वर शिवाला अत्यंत प्रिय असतात। पौराणिक ग्रंथ सांगतात की या महिन्यात जो भक्त भावपूर्वक महादेवाची उपासना करतो त्याचे सर्व दोष नाहीसे होतात, पापांचं क्षालन होतं आणि इच्छित फळ प्राप्त होतं। तर चला आज आपण हे जाणून घेणार आहोत। श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजा का करावी, पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, संपूर्ण पूजाविधी कसा करावा, कोणते मंत्र म्हणावेत, कोणते नियम पाळावेत आणि काय करू नये, शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिली जाईल एक विशेष गुप्त शिवमंत्र जो फक्त श्रद्धावान भक्तांसाठीच आहे। श्रावण सोमवारचे महत्त्व। श्रावण महिना म्हणजे महादेवाच्या उपासनेचा महिना। या काळात पृथ्वीवर विशेष ऊर्जा असते जी शिवपूजेसाठी अत्यंत फलदायी ठरते। शिवपुराणानुसार देवी पार्वतीनेही महादेवाला पती म्हणून मिळवण्यासाठी श्रावणात सोमवारचं व्रत केलं होतं। या दिवशी उपवास, अभिषेक, बेलपत्र अर्पण, मंत्रजप आणि रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात, विवाह संबंधित अडचणी दूर होतात, मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य लाभते आणि सर्वात महत्त्वाचं शिवकृपा कायमची प्राप्त होते। पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी। श्रावण सोमवारच्या पूजेसाठी खालील गोष्टींची तयारी करा। 1. शुद्ध पाणी, गंगाजल। 2. दूध, दही, मध, तूप, साखर पंचामृतासाठी। 3. बेलपत्र 3 पत्री। 4. बिल्वपत्रावर ओम नमः शिवाय लिहिलेला असेल तर उत्तम। 5. धुतलेले तांदूळ, अक्षता। 6. धूप, दीप, कापूर। 7. फुले विशेषतः कणेर, जाई, जुई। 8. भस्मक विभूती। 9. सॅन्डलवूड पेस्ट, चंदन। 10. नंदीचा फोटो, मूर्ती। 11. तांब्या, पातेलं, ताट, समई। 12. फळं विशेषतः नारळ, केळी। 13. प्रसाद, साबुदाणा, खिचडी, शेवयांची खीर उपवासानुसार। 14. शिवलिंग घरात असल्यास। 15. रुद्राक्ष माळ जपासाठी। श्रावण सोमवारची संपूर्ण पूजाविधी। सकाळची तयारी। 1. लवकर उठून स्नान करून शुद्ध होणे। 2. स्वच्छ पांढरे केशरी कपडे परिधान करणे। 3. घरातली पूजा जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडणे। 4. शिवलिंग असल्यास ते स्वच्छ धुवून पूजेसाठी तयार ठेवणे। पूजाविधी कर्मकांड। 1. शिवलिंगावर अभिषेक। प्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करा, नंतर पंचामृताने अभिषेक, नंतर पुन्हा गंगाजलाने स्नान। 2. मंत्रजप करत अभिषेक। प्रत्येक वस्तू अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा। अभिषेक करताना हे मंत्र म्हणू शकता। ओम त्र्यंबक यजामहे सुगंधिय पुष्टिवर्धनम, उर्वारुकमेव बंधनान् मृत्युमुक्षीयमामृतात्। 3. बेलपत्र अर्पण। ओम नमः शिवाय म्हणत प्रत्येक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा। बेलपत्रावर 3 भाग असावेत आणि कोणताही छेद नसावा। 4. फुलं अर्पण आणि दीप लावणे। जाई, जुई, कणेर फुलं अर्पण करा। समई आणि कापूर लावून प्रदक्षिणा करा किमान 3 वेळा। घंटा वाजवा आणि शिवाच्या 108 नावांचा उच्चार करा। 5. रुद्राष्टक महामृत्युंजय मंत्र पठण। रुद्राष्टक, नमामि शमिशान निर्वाणरूप किंवा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप करा। 6. प्रसाद अर्पण। नारळ, केळं, खीर किंवा उपवासाचे पदार्थ अर्पण करा, नंतर ते प्रसाद म्हणून सर्व घरात वाटा। विशेष नियम, काय करावं आणि काय टाळावं। करावं, सोमवारच्या दिवशी उपवास ठेवा, फळाहार 1 वेळ अन्न। शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या, बेलपत्र, दूध, गंगाजल अर्पण करा, ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा। संध्याकाळीही दिवा लावा आणि शिवाची आरती करा। टाळावं, कांदा, लसूण खाऊ नये, मांसाहार, मद्य सेवन नको, खोटं बोलणं, अपशब्द वापरणं टाळा, बेलपत्र फाटलेलं किंवा टोकलेलं अर्पण करू नये, घरात रागावणं किंवा वाद घालणं टाळा। एक विशेष गुप्त मंत्र फक्त भक्तांसाठी। हा मंत्र केवळ श्रावण महिन्यात रोज 108 वेळा म्हणा आणि मनातलं एकच संकल्प ठेवा। ओम हो जू साहुम भूर्भुवः स्वः ओम त्र्यंबकम यजामहे। महामृत्युंजय मंत्राचा गुप्त स्वरूप। यामुळे रोग, शोक, दारिद्र्य, दोष, वाद आणि शत्रुता नष्ट होते। संध्याकाळी शिवाची आरती। आरती श्री शंकराची। जय देव जय देव। आरती करून घरी बेलाच्या पानाखाली दिवा लावा आणि दिव्य सुगंध पसरवा। श्रावण सोमवार शिवभक्तांसाठी 7 गुप्त रहस्ये। भाविक हो, महादेव हा असा देव आहे की जो केवळ एक बेलपत्र, पाण्याचा अर्पण आणि ओम नमः शिवाय या मंत्रानेही प्रसन्न होतो। पण जर तुम्ही काही विशेष उपाय आणि गुप्त तांत्रिक रहस्ये वापरली तर तुमचं जीवनच बदलू शकतं। चला ती पाहूया। 1. सकाळी 4 ते 6 दरम्यान पूजा का करावी। या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात। या काळात केलेली पूजा 100 पटींनी फळ देते।
मन शुद्ध असतं, वातावरण शांत असतं आणि देवतेशी जोडणं सोपं होतं. टिप: शक्य असल्यास पहाटे उठून शिवलिंगावर गार पाणी आणि दूध अर्पण करा. 2. मौन व्रत ठेवा आणि शिवाशी थेट संवाद करा. जर तुम्ही श्रावण सोमवारच्या दिवशी मौन व्रत म्हणजे बोलणं टाळणं ठेवलं, तर तुमचं अंतर्मन अधिक स्पष्ट होतं आणि मनोमन देवाशी संवाद घडतो. टिप: या दिवशी शक्यतो शांत राहा. तुमचं मनच शिवमंत्राचा गाभा बनू शकतं. 3. घरात बेलाचे झाड लावा आणि दर सोमवारी पूजा करा. बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्या घरात बेलाचं झाड असेल आणि दर सोमवारी त्यावरून पत्र तोडून पूजा केली, तर घरात वास्तु दोष, ग्रहबाधा आणि आर्थिक संकट दूर होतात. टिप: बेलपत्र तोडताना ओम नमः शिवाय म्हणत तोडा. 4. तुमच्या राशीनुसार अर्पण करा विशेष वस्तू. मेष सिंह धनु, लाल फुलं तांदूळ. वृषभ कन्या मकर, दूध, चंदन, बेलपत्र. मिथुन तूळ कुंभ, दही, मध, नील फुलं. कर्क वृश्चिक मीन, पाणी, सफेद फुलं, सफरचंद. राशीनुसार अर्पण केल्यास शिवकृपा जलद मिळते. 5. सोमवारला संध्याकाळी दिवा कुठे लावावा? बेलझाडाखाली किंवा तुळशीसमोर लावलेला दिवा सोमवारच्या दिवशी कुबेराची कृपा प्राप्त करतो. आर्थिक अडचणी दूर होतात. टिप: दिवा लावताना 3 वेळा ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः असा जप करा. 6. सोमवार व्रत कथा ऐका विशेष पुण्यप्राप्ती. श्रावण सोमवारच्या दिवशी सोमवार व्रत कथा ऐकणं किंवा वाचणं हे अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं. त्यात पार्वतीने केलेल्या व्रतामुळे तिला शंकर पती म्हणून मिळाला याचं अत्यंत सुंदर वर्णन आहे. कथा ऐकत असताना कापूर लावून समई जळती ठेवावी. 7. शिवाचा स्वप्नात दर्शन घडवणारा उपाय फक्त श्रद्धावानांसाठी. सोमवारच्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाशी एक बेलपत्र ठेवा. ओम नमः शिवाय चा 108 वेळा जप करा. झोपताना शिवलिंगाची किंवा कैलास पर्वताची कल्पना करा. तुम्हाला स्वप्नात शिवाचं दर्शन होऊ शकतं आणि हे तुमचं जीवनच बदलून टाकेल. महत्त्वाचा रुद्राभिषेक मंत्र संपूर्ण स्वरूप. ओम नमो भगवते रुद्राय. नमस्ते रुद्रमन्य वोतोता ईश्वे नमः. पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. सर्वं मे अस्तु यथा तातम. संपूर्ण रुद्राभिषेक एकदा ऐका पाठ करा. हे मृत्यू, रोग, दुःख यांचा विनाश करणारे श्रेष्ठतम स्तोत्र आहे. शिवाशी संबंध प्रकट करणारे खास लक्षणं. जर तुम्ही हे लक्षणं अनुभवता तर समजून घ्या की महादेव तुमच्यावर प्रसन्न आहेत. 1. अचानक शांतता जाणवणे. 2. झोपेत रुद्राक्ष, गंगेचं पाणी, कैलास दिसणं. 3. बेलपत्राचा सुगंध किंवा कापूर अचानक लागणे. 4. दारिद्र्य असूनही मनात समाधान असणे. 5. वारंवार ओम किंवा शिव शब्द नकळत मुखात येणे. श्रावण सोमवार व्रत कथा. एकदा माता पार्वतीने महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपास सुरू केलं. तिने हिमालयात जाऊन श्रावण महिन्याचे प्रत्येक सोमवारचे व्रत घेतले. ती उपवास करत असे, बेलपत्र अर्पण करत असे, दिवसभर शिवमंत्रांचा जप करत असे. शेवटी तिच्या या निस्सीम भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं महादेव प्रकट झाले आणि तिला स्वीकारलं. ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती, श्रद्धा आणि नियमपालन केल्यास कोणतीही इच्छा पूर्ण होते. म्हणून प्रत्येक श्रावण सोमवारला ही व्रत कथा ऐकणं सांगणं अत्यंत पुण्यकारक असतं. प्रत्येक श्रावण सोमवारसाठी खास उपाय. 4 उपाय. पहिला सोमवार, शिवलिंगावर दूध आणि मध अर्पण करा. तुमचं मनोकामना, प्रेम, लग्न व्यक्त करा. मंत्र ओम सोमेश्वराय नमः. दुसरा सोमवार, बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून अर्पण करा. आरोग्य व रोगमुक्तीसाठी प्रार्थना करा. मंत्र ओम जटाधराय नमः. तिसरा सोमवार, पंचामृत अर्पण करा. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रार्थना. मंत्र ओम त्रिपुरांतकाय नमः. चौथा सोमवार, काळं तीळ आणि तांदळाचा अभिषेक करा. कर्मदोष, पितृदोष दूर करण्यासाठी. मंत्र ओम मृत्युंजयाय नमः. शिवलिंगाभोवती कधीही ठेवू नयेत अशा 5 गोष्टी. 1. तुटलेली बेलपत्र. 2. काळं वस्त्र, काळं फूल अर्पण करणे. 3. कडू फळं किंवा कुजलेली फळं अर्पण करणे. 4. तांब्याच्या पेल्यातून तूप तेल ओतणे. 5. कोणत्याही प्रकारची लोखंडी वस्तू ठेवणे. या गोष्टी टाळल्यास पूजा अधिक प्रभावी होते आणि ग्रहदोष, वास्तुदोष दूर होतो. राशीनुसार सोमवार उपवासासाठी विशेष मंत्र. राशी मंत्र ओम सोबत 108 वेळा जप. मेष ओम शिवाय नमः. वृषभ ओम महादेवाय नमः. मिथुन ओम त्रिपुरांतकाय नमः. कर्क ओम शंकराय नमः. सिंह ओम रुद्राय नमः. कन्या ओम उमापते नमः. तुला ओम चंद्रशेखराय नमः. वृश्चिक ओम पंचवक्त्राय नमः. धनु ओम नीलकंठाय नमः. मकर ओम ईशानाय नमः. कुंभ ओम पशुपते नमः. मीन ओम सोमेश्वराय नमः. या मंत्रांद्वारे शिवाशी आपला आत्मिक संबंध अधिक बळकट होतो. श्रावण महिन्याचे 2025 मधील विशेष दिवस तारीखांसहित
दिवस घटना 21 जुलै 2025 पहिला श्रावण सोमवार सर्वात शुभ. 28 जुलै 2025 दुसरा श्रावण सोमवार. 4 ऑगस्ट 2025 तिसरा श्रावण सोमवार. 11 ऑगस्ट 2025 चौथा श्रावण सोमवार. 18 ऑगस्ट 2025 पाचवा सोमवार पश्चिम भारतात लागू. 29 जुलै 2025 नागपंचमी विशेष पूजेसाठी दिवस. 15 ऑगस्ट 2025 प्रदोष व्रत शुक्रवारी अत्यंत शुभ. 19 ऑगस्ट 2025 रक्षाबंधन श्रावण पौर्णिमा शिवाची पूजा लक्ष्मी लाभासाठी खास. भाविक हो, श्रावण सोमवार म्हणजे केवळ एक व्रत नाही, तो आपल्या जीवनात शांती, समाधान, आरोग्य, धन, यश आणि आत्मशक्ती घेऊन येतो. आजपासून तुम्ही हा प्रत्येक सोमवार हे सगळं लक्षात ठेवून साजरा करा. महादेवाच्या चरणी तुमची श्रद्धा असो. महादेवच तुमचं जीवन घडवतील. हर हर महादेव.